तुला बरं वाटत नाहीये का? की ऑफिस मध्ये काय झालंय? तू खूप अस्वस्थ आहेस. मी चित्राविषयी बोलते म्हणून? हो. तू काहीतरी खूळ घेतलंयस डोक्यात आणि त्याचा उगीच त्रास होतोय मला. मला नसतं का जाणवलं मेघना तिच्या मनात तसं काही असतं तर? आदित्य, तू प्लीज समजून घे. ती तिच्या नकळत तुझ्याकडे ओढली जाते. त्यामुळे आता तुझ्याशी तिच्या वागण्यात कदाचित काही फरक पडला नसेल, पण दुर्लक्ष केलं तर तो पडेल आणि मग सावरणं खूप कठीण जाईल. मेघना प्लीज, तू हे काही माझ्या डोक्यावर थापू नकोस. ती जर माझ्या प्रेमात पडली तर ते मला जाणवेल. दॅट्स इट. का तू समजून घेत नाहीस आदित्य? कारण हा शुद्ध वेडेपणा आहे. हो आहेच. आज ती तिच्या बाजूने तुझ्या प्रेमात आहे, पण उद्या तुझा प्रतिसाद मिळावा अशी आशा तिच्या मनात निर्माण होणारच. त्या आधीच तिला आतून बाहेर काढायला पाहिजे, नाहीतर तुझा प्रतिसाद नाही म्हटल्यावर ती खूप दुखावली जाईल. आणि मी प्रतिसाद दिला तर? तू तसं करणार नाही हे पक्क माहितीये मला, म्हणून तेवढा कॉन्फिडेंटली बोलतीये. नाही यार, जोक सपाट. पण मेघना, तू जे काही म्हणतेस ना ते खरं नाहीये. त्यामुळे या विषयावर आता पडदा पाडण्यात येत आहे. नाही आदित्य, तू हसलास, तू दुर्लक्ष केलंस किंवा मान्य नाही केलंस तरी ही फॅक्ट आहे की चित्रा तुझ्याकडे ओढली जातीये. आणि चांगुलपणाचं तुझं साधं बोलणं ही लवकरच तिला तुझं तिच्यावरचं प्रेम वाटायला लागेल आणि मग खूप उशीर झालेला असेल. तू तिला आधार दे, पण तिचा आधार होऊ नकोस.